अटेंडन्समध्ये आपण इथं 4 पद्धती दिलेल्या आहेत अटेंडन्स घेण्याच्या. एक आहे लिस्ट, 1 बाय 1 तुम्ही हजेरी घेऊ शकता. दुसरं मॅन्युअल आहे, तुम्ही डायरेक्टली रोल नंबर टाकू शकता. तुमच्याकडे लर्निंग लॉग असेल तर वन टाईम तुम्ही एकच क्लिक करून तुमच्या 100-150 विद्यार्थ्यांची हजेरी घेऊ शकता. आपण QR कोड आणि बारकोड सिस्टीम पण दिलेली आहे. मोबाईलद्वारे फक्त मुलांच्या आय कार्डवरील QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा बारकोड स्कॅन करायचा आहे. अशा 4 पद्धती इथं ऑलरेडी दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही अटेंडन्स फीचर इन IMS हा व्हिडिओ पाहू शकता. ते कसं वापरायचं ह्याच्या डिटेल्स इथं दिलेल्या आहेत. मग आता मी काय सांगतोय, तर हजेरी तर तुम्ही घेतली आहे, परंतु जे विद्यार्थी गैरहजर आहेत त्यांचं काय, तर तुम्ही काय करू शकता, रोज संध्याकाळी सगळ्या बॅचेस संपल्यानंतर एक क्लिक इथं करायचं आहे. इथं एक क्लिक केल्यानंतर जितक्या मुलांची हजेरी लावलेली नाही आहे उरलेल्या सर्व मुलांना एक मेसेज जाईल पालकांना आणि विद्यार्थ्यांना की तुम्ही आज प्रेझेंट नव्हता. आणखी एक गोष्ट आहे, इथं आपण विद्यार्थ्यांसाठी काही मेसेजेस टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल, टुमॉरो इज हॉलिडे, किंवा आज सुट्टी आहे, किंवा आज आपल्याला बॅचेसच्या टायमिंगमध्ये काय बदल करायचा आहे. तर हे तुम्ही जेव्हा जनरल नोटीस म्हणून टाकता तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना, प्रेझेंट अपसेट म्हणण्यापेक्षा सर्व ॲक्टिव्ह विद्यार्थ्यांना एका क्लिकने मेसेज जातो. आता साहजिकच हे मेसेज त्या मुलांना कुठं जातात हे तुम्हाला माहिती आहे. त्यासाठीच तुम्हाला मी हा व्हिडिओ बघायला सांगितलेला आहे. त्याची आपण स्वतंत्र लिंक बनवलेली आहे. विद्यार्थ्यांना, पालकांना आपण देऊ शकतो आणि पालकांच्या संपर्कात राहू शकतो.